हॅलो स्टुडंट, आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतो आहे केमिकल कायनेटिक. केमिकल कायनेटिक्स इज चॅप्टर्स पार्ट ऑफ द फिजिकल केमिस्ट्री. आपण नवीन स्टार्ट करतो आहे फिजिकल केमिस्ट्रीमधला केमिकल कायनेटिक हा चॅप्टर स्टार्ट करतो आहे. इन फिजिकल केमिस्ट्रीमध्ये टोटल सेवन चॅप्टर आहे. त्यातला 6 नंबरचा चॅप्टर आपण स्टार्ट करतो आहे इज द केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्स हा चॅप्टर 4 मार्क्सला विचारला जातो आणि विथ ऑप्शन हा 6 मार्क्सला. मीन्स व्हॉट, हा चॅप्टर टोटल 4 मार्क्सला आहे आणि त्यातले जर विथ ऑप्शन कॅल्क्युलेट केले तर 6 मार्क्सला. पेपरला विथ ऑप्शन हा 6 मार्क्सला क्वेश्चन पडतील आणि 4 मार्क्सला विदाऊट ऑप्शन पडतील. इन केमिकल कायनेटिक्स या चॅप्टरमध्ये केमिकल म्हणजे आपण केमिकल माहिती आहे रिॲक्शन स्टडी करतो, त्यात वेगवेगळे केमिकल रिॲक्शन असतात. आणि फर्स्ट इज द कायनेटिक्स मीन्स स्टडी ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे कायनेटिक्स म्हणजे वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनमध्ये किंवा त्यामध्ये कसं केमिकल रिॲक्शनमध्ये रेट किती असतो त्याचा स्टडी करायचं आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये इज द केमिकल कायनेटिक. फर्स्ट त्यात स्टडी करायचं आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये स्टडी करताना व्हॉट इज मीन बाय केमिकल कायनेटिक्स. फर्स्ट ऑफ ऑल केमिकल म्हणजे वी नो दॅट ज्या रिॲक्शन होतात केमिकल्समध्ये त्या रिॲक्शन अँड कायनेटिक्स मीन्स रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे आपल्याला ओव्हरऑल ज्या रिॲक्शनमध्ये किती प्रमाणात किती प्रमाणात रिॲक्शन होते त्याचा रेट काय करायचा आहे ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं. हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. सेकंड वन इज द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आता अगेन केमिकल रिॲक्शनचा रेट किती असतो ते स्टडी करायचं इन सेकंड पॉईंट. थर्ड वन पॉईंट इज द फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग इन द रेट ऑफ रिॲक्शन. कोणकोणते फॅक्टर रिॲक्शनच्या रेटवर अफेक्ट करतात. जनरल माहिती टेम्परेचर वगैरे हे फॅक्टर काय करतात रेट ऑफ रिॲक्शनवर अफेक्ट करतात. मग ते फॅक्टर आपल्याला थर्ड वन पॉईंटमध्ये स्टडी करायचं आहे. देन फोर्थ वन इज द डिपेंडन्स ऑफ रेट कॉन्सन्ट्रेशन. रेट किती प्रमाणात आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती हे फोर्थ वन पॉईंटमध्ये बघायचं आहे. देन नेक्स्ट इज रेट एक्सप्रेशन अँड रेट कॉन्स्टंट. रेट एक्सप्रेशन त्याचं आपल्याला मॅथमॅटिकली फॉर्ममध्ये रेट एक्सप्रेशन अँड रेट कॉन्स्टंट. इट इज IMP पॉईंट इन दिस चॅप्टर. रेट एक्सप्रेशन अँड रेट कॉन्स्टंट याच्यावर मोस्ट ऑफ द क्वेश्चन विचारले जातात. रेट एक्सप्रेशन अँड रेट कॉन्स्टंट. नेक्स्ट बघायचं आपल्याला ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ऑर्डर ऑफ रिॲक्शनमध्ये स्टडी करताना 3 ऑर्डर असतात. एक फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर अँड 0 ऑर्डर. ह्या ऑर्डर त्या रिॲक्शनचे किती ऑर्डर आहे ते आपल्याला ह्या पॉईंटमध्ये स्टडी करायचं. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट ऑफ दिस रिॲक्शन. ऑर्डर हा पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे इन दिस चॅप्टर. देन पुढचा पॉईंट आहे मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन. मॉलिक्युलरिटी मीन्स सेम इंडिकेट करायचं आहे की फर्स्ट ऑर्डर आहे की सेकंड ऑर्डर आहे की थर्ड ऑर्डर आहे किंवा किती मॉलिक्युलरिटी त्या रिॲक्शनची तो आपल्याला ह्या पॉईंटमध्ये स्टडी करायचा आहे. इट इज ऑल्सो IMP पॉईंट इन दिस चॅप्टर. नेक्स्ट आहे इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. रेटचं इक्वेशन बघायचं आहे बट इन द फॉर्म ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रेशन हा डिराईव्ह करायला विचारलं होतं पेपरला, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. देन फोर्थ वन आहे 0th ऑर्डर ऑफ रिॲक्शन. याचं पण एक्सप्रेशन विचारलं जातं. राईट द एक्सप्रेशन फॉर 0 ऑर्डर रिॲक्शन. हा पण इम्पॉर्टंट पॉईंट इन दिस चॅप्टर. देन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं एक्सप्रेशन त्याचं स्टेटमेंट हे पण त्या चॅप्टरमध्ये विचारलं जातं. देन नेक्स्ट आहे हाफ लाईफ पिरियड ऑफ रिॲक्शन. हाफ लाईफ पिरियड ऑफ रिॲक्शन हे प्रॉब्लेम्समध्ये याचे इक्वेशन विचारले जातात हाफ लाईफ पिरियड. देन टेम्परेचर डिपेंड्स ऑन द रेट ऑफ रिॲक्शन. टेम्परेचर त्या रिॲक्शनवर कसा डिपेंड करतो हे आपल्याला ह्या पॉईंटमध्ये स्टडी करायचं आहे. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. वी नो दॅट द कॅटलिस्ट मीन्स वॉट is alter the rate of reaction. It may be increase the rate of reaction or decrease the rate of reaction. मग आपण कसे कॅटलिस्ट यूज करतो त्याचा काय इफेक्ट होतो त्या रिॲक्शनवर, म्हणून इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट बघायचं. देन नेक्स्ट आहे अरेनियस इक्वेशन अँड कोलिजन थेरी. हा पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे. अरेनियस इक्वेशन अँड कोलिजन थेरी. एक्सप्रेशन विचारलं जातं. राईट द एक्सप्रेशन फ्रॉम अरेनियस इक्वेशन किंवा थेरी विचारली जाते 2 मार्क्सला. फर्स्ट ऑफ ऑल ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला एवढे पॉईंट स्टडी करायचे. पहिल्यांदा इंट्रोडक्शन, देन सेकंड रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, थर्ड वन इज द फॅक्टर अफेक्टिंग ऑफ रेट ऑफ रिॲक्शन, देन फोर्थ इज डिपेंडंट ऑन रेट कॉन्स्टंट, देन फिफ्थ इज अ रेट एक्सप्रेशन अँड रेट कॉन्स्टंट, देन ऑर्डर ऑफ रिॲक्शन, देन मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन, देन इंटिग्रेटेड रेट लॉ, 0 ऑर्डर रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, हिअर हाफ लाईफ पिरियड, टेम्परेचर डिपेंड ऑन रिॲक्शन,
इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट अँड अरेनियस इक्वेशन. हे झालं टोटल चॅप्टरचं इंट्रोडक्शन. आपल्याला हे चॅप्टरमध्ये काय काय बघायचं आणि कोणकोणते पॉईंट बघायचे. अगेन हा चॅप्टर 4 मार्क्सला विचारला जातो. विदाऊट ऑप्शन अँड विथ ऑप्शन हा विचारला जातो 6 मार्क्स. इन पेपर आपल्याला त्यावर 6 मार्क्सला क्वेश्चन असतील इन केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्समध्ये जनरली इंट्रोडक्शन, केमिकल कायनेटिक्सचा रेट, केमिकल कायनेटिक्सची डेफिनेशन, देन फॅक्टर अफेक्टिंग कोणकोणते फॅक्टर आहे, in which the most important point is the rate expression and rate constant is also important point in this chapter. Then next one is the order of reaction and molecularity. In both point are दोन्ही वर पण distinguish विचारला जातो. First one is order of reaction and molecularity. Then simple definition विचारली जाते molecularity of reaction and order of reaction. Then integrated rate equation is it also important point in this chapter. Then zeroth order reaction यावर पण क्वेश्चन विचारला जातो. राईट द एक्सप्रेशन फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. देन फर्स्ट ऑर्डर रिएक्शनवर पण क्वेश्चन विचारलं जातं. इन थर्ड वन इज द हाफ लाईफ रिएक्शन. याच्यावर प्रॉब्लेम्स असतात, प्रॉब्लेम्सवर हे इम्पॉर्टंट असतं. देन टेम्परेचर डिपेंड ऑन रेट ऑफ रिएक्शन, इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट अँड अरेनियस इक्वेशन इज also important in this point. In this chapter, important point is the rate expression and rate constant. First one is order of reaction, then molecularity, then integrated rate of zeroth order reaction, first order reaction and half life period, and Arrhenius equation and collision theory. हे सगळे पॉईंट ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट आहे. हे झालं टोटल इंट्रोडक्शन ऑफ चॅप्टर. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला इंट्रोडक्शन काय काय स्टडी करायचे हे सगळे पॉईंट आपण बघितले. हा चॅप्टर 4 मार्क्सला विचारला जातो आणि विथ ऑप्शन हा 6 मार्क्सला विचारला जातो. ह्या चॅप्टरमध्ये दिस इज चॅप्टर इज द पार्ट ऑफ फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्रीचा काय हा पार्ट आहे. त्याचं इंट्रोडक्शन स्टडी करताना हा चॅप्टर इज इट मॅथमॅटिकल फॉर्मवर डिपेंड असतो आणि त्यात जनरली आपल्या कॉन्सेप्टवर डिपेंड आहे दिस चॅप्टर. म्हणजे कॉन्सेप्ट किती क्लिअर आहे त्यावर आपला हा काही चॅप्टर आपण स्टार्ट करतो आहे. आपला चॅप्टर केमिकल कायनेटिक्स. First, what is meant by chemical kinetics is defined as chemical kinetics is the branch of chemistry which deals with the rate of chemical म्हणजे rate of chemical and the factor affecting on them. म्हणजे काय केमिकल केमिस्ट्री कशाची ब्रँच आहे. इज इट द ब्रँच ऑफ केमिस्ट्री. त्यात कशाचा स्टडी केला जातो. फॅक्टर अफेक्टिंग अँड रेट ऑफ रिॲक्शन. मग सिम्पल आपल्याला केमिकल कायनेटिक्स ह्या चॅप्टरमध्ये काय स्टडी करायचं आहे की कोणकोणते फॅक्टर रेटवर अफेक्ट करतात आणि रेट ऑफ केमिकल रिॲक्शन आणि त्या रिॲक्शनचा किंवा त्या केमिकल रिॲक्शनचा रेट किती प्रमाणात हे कशामध्ये स्टडी करायचं. इज दिस द केमिकल कायनेटिक्स. फर्स्ट केमिकल कायनेटिक्स इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री और तुम्ही इथं म्हणू शकता इज दिस ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री, कारण हा चॅप्टर कशाचा आहे फिजिकल केमिस्ट्रीचा. और मध्ये म्हणू शकता इट इज द ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री. केमिकल कायनेटिक्स इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विथ डील्स विथ स्टडी ऑफ रेट ऑफ केमिकल्स अँड फॅक्टर अफेक्टिंग ऑन दे. त्यावर किती प्रमाणात त्या केमिकलचा रेट आहे आणि त्यावर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात त्यालाच काय म्हणतात केमिकल कायनेटिक्स. सिंपल ओव्हरऑल आयडिया आली असेल. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, किती प्रमाणात त्याचा रेट आहे आणि त्याच्यावर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात हे ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. then next one आहे रेट ऑफ रिॲक्शन. ही डेफिनेशन विचारली जाते रेट ऑफ रिॲक्शन. द रेट ऑफ रिॲक्शन इज describes हाऊ द रॅपिडली रिॲक्टन कन्झ्युम द प्रोडक्ट आर फॉर्म. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय किती प्रमाणात रिॲक्टन प्रोडक्टला कन्झ्युम करतो. रिॲक्टन इज रॅपिडली कन्झ्युम बाय द प्रोडक्टला किती प्रमाणात तो कन्झ्युम करतो. इज इट द रेट ऑफ रिॲक्शन. सिम्पल आता आपल्याला माहिती ह्या साईडला काय असतो रिॲक्टन आणि रिॲक्टनपासून काय भेटतं आपल्याला प्रोडक्ट भेटतो. ह्या रिॲक्टन हा प्रोडक्ट. मग रिॲक्टन किती प्रमाणात किंवा किती रॅपिडली आपल्याला प्रोडक्ट फॉर्म करतो त्या रिॲक्शनला काय म्हणतात रेट ऑफ रिॲक्शन. किंवा किती प्रमाणात तो किती लवकर आपल्याला प्रोडक्ट फॉर्म देतो त्याचा रेट म्हणजे काय रेट ऑफ रिॲक्शन. फर्स्ट झालं केमिकल कायनेटिक्स इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द study of rate of chemicals and factor affecting on them is the definition of chemical kinetic. Then second one is the rate of reaction. The rate of reaction is describe how to rapidly reactant are consumed by the product is the definition of rate of reaction. Then first आपण बघितलं इंट्रोडक्शन ऑफ चॅप्टर अँड बोथ सिम्पल डेफिनेशन स्टडी केली इज केमिकल कायनेटिक्स अँड रेट ऑफ रिॲक्शन. नेक्स्ट बघायचं आपल्याला ॲव्हरेज रेट, इन्स्टंटेनियस ऑफ रेट रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन,
देन झिरो ऑर्डर रिएक्शन हे स्टडी करायचं आहे. फर्स्ट आता सिम्पल आपण केमिकल कायनेटिकचे डेफिनेशन अँड द रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन इज इट IMP, यावर पण डेफिनेशन विचारली जाते 2 मार्क्सला. देन केमिकल कायनेटिक्स म्हणजे आपल्याला चॅप्टरमध्ये काय स्टडी करायचं आहे किंवा त्याचं इंट्रोडक्शन म्हणजे केमिकल कायनेटिक्स. अगेन केमिकल कायनेटिक्स इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विथ डिअल्स विथ स्टडी ऑफ रेट केमिकल्स अँड फॅक्टर अफेक्टेड ऑन देट. त्याचा रेट आणि त्याच्यावर कोणकोणते फॅक्टर अफेक्टेड करतात हे स्टडी करायचं आपल्याला केमिकल कायनेटिक्समध्ये. देन सेकंड वन डेफिनेशन इज द रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन इज डिस्क्राइब बाय द describe how to rapidly reactant consumed by the product. Here is reactant to here is product. रिॲक्टंट किती प्रमाणात प्रोडक्ट कन्झ्युम करतो, किती फास्ट प्रमाणात तो फॉर्म करतो, याचा काय करायचा रेट स्टडी करायचा.